सुरुवात आपण पाहिली तर मग बुधवार या दिवसापासून झाली आहे, परंतु वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये जी पहिली स्पर्धा झाली जगदंब स्पोर्ट आयोजित जगदंब चषक 2025 त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मग आई काणाई स्पोर्ट नाईकपाडा केशव हिलिम अँड कंपनी या संघाने मात्र प्रथम पारितोषिक पटकावलंय. यंदाच्या मोसमाची सुरुवात खूप चांगली झाली नाईकपाडा टीम साठी. फुल टॉस बॉल डॉट येतोय. अण्णाचा कण आनंदाचा क्षण आणि क्रिकेट खेळत असाल तेव्हा मात्र हा फुलटॉस बॉल तुम्ही मिस करू शकत नाही. या ठिकाणी आपण पाहिला तर मग डॉट येतोय. ऑन स्ट्राइक वरती अतिश मडवी. यावेळेस अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आलेत. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू आपण पाहिले तर डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. यावेळेस षटकातील पुढील बॉल. अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक तिसरा देखील आलाय. ही तर खासियत आहे केशव हिलिम या खेळाडूची. जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. जेव्हापासून मात्र क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा मात्र वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये ओमसागर ब्राह्मणगाव या संघातून नेतृत्व करत असताना आपण त्याला पाहिलं होतं, परंतु त्याच्यानंतर एक जबरदस्त आपल्या संघाची आखणी त्याने तयार केली आणि आता एक जबरदस्त संघ तयार केलाय. ऑन साइडला खेचून मारलाय क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलं एक या कड्यावरती. आज खऱ्या अर्थानं आमच्या मुख्य व्यासपीठावर कट्टा ग्रुपचे हंदी समर्थक तन्मयजी गवळी देखील आहेत. त्याच्यानंतर बंटीजी पाटील देखील उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय जय हनुमान चषक पायगाव मध्ये. सातत्याने चांगलं सहकार्य जय हनुमान स्पोर्ट पायगाव टीम करतात यांचं देखील लाभलं जात आहे. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. धीम्या गतीची लेन हाताळली होती आणि त्याच्यामध्ये मात्र बॅटर सतीश जाबरला या ठिकाणी बीट केलंय. काय व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाज केशव हिलिम याच्याकडे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला गुणकौशल्य क्षमता त्याच्याकडे आहे आणि ते सर्व या ठिकाणी पणाला लावलंय त्याने. काय जबरदस्त हे पॉवर बॉलचं षटक मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना केशव हिलिम अगदी बॅटरचं फुटवर ओळखून हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. बेस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. ओहो झेल सुटलाय आणि या ठिकाणी काय घडलंय तर जी महत्वाची विकेट मिळवायची आहे ना सतीश जाबर या खेळाडूची, ती विकेट मिळवत असताना मात्र झेल ड्रॉप झाला. या ठिकाणी येणारे काही बॉल मात्र या ठिकाणी पाहिले तर मग थोडेसे संकटदायक पाहायला जरूर मिळतील, कारण सतीश जाबर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये त्याच्या नावावरती देखील 50 आपल्याला पाहायला मिळते आहे. एक काळ आदिवासी प्रीमियर लीग अक्षरशः त्याने गाजवला होता. 15 बॉल मध्ये 50 धावांचं अर्धशतक त्याने मात्र या ठिकाणी पूर्ण केलं होतं. आणि अशा खेळाडूचा झेल सोडणं निश्चितच आपल्या संघासाठी संकट वाढवणं हेच म्हणावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होते. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 2. काय जबरदस्त षटक मात्र फिनिश केले केशव हिलिम या खेळाडूने. जीवनदान मिळाले गे सतीशला. सतीश जाबर निश्चितच शिर्डी पाययात्रा प्रवास करून आले. थोडेसे मात्र थकलेले जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला तर झेलची संधी होती, झेल झाली आहे ड्रॉप. त्याचं भुगतान मात्र यावेळेस भरावं लागेल की काय. आता मात्र ओमकार हिलिम पहिली ओव्हर वडिलांनी हाताळले. आता मात्र त्याचा मुलगा मैदानाच्या आतमध्ये हे दुसरं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय.
ओमकार हिलिमचा यावेळेस पुढील बॉल. मिस्टाईम स्ट्रोक ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक येतो, फील्ड करतोय, परंतु पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू सुटला होता. बॅकअप चांगला मिळाला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दोन्ही टीमची टोटल पाहिली तर मंद मंद पावलाने पुढे सरकत असताना पोहोचली गेली आहे 4 आकड्यावरती. जय हनुमान स्फोट पायगावचे कोच अक्षय भोये सध्या तरी या ठिकाणी खुश आहेत. कोचिंगचं काम सध्या घेतलंय. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. ओहो, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून थोडासा मात्र झेल लांब राहिला, परंतु त्याचा फायदा या ठिकाणी उचलला गेलाय. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावफलक पाहिलं तर पोहोचलं गेलंय 6 आकड्यावरती. 6 धावा ऑन द स्कोर बोर्ड. सुरुवातीला वडिलांनी गोलंदाजी हातातली, आता मात्र त्याचा मुलगा ओमकार हिलिम. बापोर बेटा ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कारण विरोधी टीम मध्ये देखील बाप आणि बेटा पाहायला मिळेल. साईनाथ जाबर दादांना देखील कोण विसरेल. अजूनपर्यंत जो फिटनेस आहे ना क्रिकेटच्या पटलावरती तो कायम ठेवलाय आणि निश्चितच जिम ट्रेनर देखील आहेत. आपली फिटनेस षटकातील पुढील बॉल ओमकार हिलिमचा धीम्या गतीने बॉल टाकला होता. लेंथ ओळखली आणि काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. ऑन साइडला चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 12. खूप टप्प्याची लेन होती, ओळखली आणि काय जबरदस्त रीड केलाय बॉलला. लॉंग ऑनच्या वरून सतीशचा झेल सोडला होता. आता मात्र भुगतान भरावा लागले. हीच असते ज्या वेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या बॅटरचा झेल सोडता त्या वेळेस त्याचा कॉन्फिडन्स आत्मविश्वासात उणावला जातो आणि मग हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतो. हो, यावेळेस आपण पाहिला तर चेंडू खाली राहतो आणि बॅट क्लिप आपण पाहिली तर मग वरून फिरली गेली. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. डॉट बॉल न निश्चितच या ठिकाणी वापसी केली आहे. ओमकार हिलिम सुरुवातीच्या 2 बॉल वरती डबल धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर एक मोठा फटका. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. उडवला चाललाय चेंडू सीमा रेषा पार. काही क्षणापूर्वी असं वाटलं होतं की एखाद्याने लिंबू फेकून मात्र मैदानाच्या बाहेर दिलंय. एवढा छोटा बॉल दिसत होता. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा लागल्या गेलेत 18 धावा. गावदेव स्फोट भेंडीपाडा बी. आपण आयोजकांचा संपर्क साधायचा आहे. अजून एक चाललाय समोरच्या दिशेनं शिव छत्रपतीचा शावा आणि सतीश जाबरला मिळतील या ठिकाणी ह्या 6 धावा. षटकार 6.
काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये अवघ्या आपण धावा पाहिल्या तर फक्त आणि फक्त 2 धावा होत्या, परंतु तिथून जो स्ट्रगल पाहायला मिळाला सतीश जाबर या खेळाडूचा, झेल सुटला आणि त्याच्यानंतर त्याने अक्षरशः खेळ देखील आपल्या बाजूने पलटवलाय. काय जबरदस्त खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 3 षटकार देखील पाहिलेत आपण. थोडासा इंजर्ड आहे निश्चितच, तरी सुद्धा जो खेळ आहे ना तो लाजवाब पाहायला मिळतोय मिस्टर सतीश जाबर या खेळाडूचा. काय जबरदस्त डीबीएन लाईव्हचं टेलिकास्ट देखील पाहायला मिळते. पॉइंटला निश्चितच आपण कॅमेरामॅन पाहिलं तर जयश्री मांगेला, त्याच्यानंतर मॅन फ्रॉम मालजीपाडा प्रीत पाटील. जबरदस्त कॅमेरामॅनची भूमिका मात्र या ठिकाणी करतायत. त्यांचं देखील आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे आणि खूप खूप आभार देखील व्यक्त करतोय. सुरुवातीचं पहिलं षटक आपण पाहिलं तर मग 2 धावांचं होतं, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर दुसरं षटक अक्षरशः 22 धावांचं पाहायला मिळालं. मालवडे गावचे ज्येष्ठ समालोचक पिंटा पाटील साहेब बंस या ठिकाणी आगमन झालेलं आहे. उर्फ जित्तू या नावानं त्यांना मात्र प्रसिद्धी मिळाली. एक जबरदस्त ऑलराउंडर क्रिकेटर आहेत श्री सोनिका माता मालवडे टीमचे आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 24. अतिश मडवी पहिल्या ओव्हरमध्ये शांत होता, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सतीश जाबरचा खेळ दमदार पाहायला मिळालाय. तिसरं षटक टाकण्याकरता भुऱ्या गंगोडा. पहिला बॉल हो ऑन साइडला सुंदर फटका आहे. 1 बाउन्स न मात्र सुंदर फिल्डिंग ऑन साइडला पाहायला मिळाली. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण होते. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम जितेंद्र पाटील मॅन फ्रॉम मालवडीचे एक जबरदस्त समाक्ष आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान हो. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे जय हनुमान चषक पायगाव मध्ये. जबरदस्त उत्कृष्ट खेळाडू श्री सोनिका माता मालवडी टीमचे पाहायला मिळत आहेत आणि भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी देखील आपल्या नावाची छाप सोडली आहे. मग चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन असो, भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असो, अशा मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये त्यांची देखील वर्णी लागली गेली आहे. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता. शतरक्षक पुढे आलाय. ओहो, ओमकार हिलीम करणं झाली आहे पुन्हा एकदा मिस्टेक. 1 बार नहीं 2 बार गलती हुई है
आणि त्याचं भुगतान मात्र भरावं लागेल. अगोदर झेल सोडला आणि त्याच्यानंतर 3 षटकार त्याच्या बॅट मधनं आलेत. आता मात्र पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा त्याचा फायदा उचलला जाईल का? षटकातील पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे. यावेळेस मात्र चुकी नाहीये. झेल मात्र या ठिकाणी पकडलाय आणि सतीश जाबर नावाचं वादळ जे मैदानामध्ये अप्रतिम काम करत होतं त्याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. कमबॅक केला या ठिकाणी भुऱ्या या गोलंदाजानं. कड़ाकड़ी की मजा बड़ी ले लो भैया अनारकली। धन्यवाद अडीचे, थँक्यू सो मच. सकाळच्या सत्रापासून आपण या ठिकाणी पाहतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये हरीशजी गोवारी साहेबांच्या माध्यमातून जबरदस्त सहकार्य आम्हाला देखील या स्पर्धेकरता केलं गेलंय. या संपूर्ण स्पर्धेची जी आखणी आहे, जो आराखडा आहे आणि त्याच्या मागचं जे आम्हाला मार्गदर्शन मिळालं गेलं हे संपूर्ण श्रेय आम्ही त्यांना देतोय, कारण त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा मात्र आम्ही या ठिकाणी ठेवण्याचं योजलं गेलं. षटकातील पुढील बॉल. हो चेंज ऑफ द वेस. हे व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. जयेश नवीन बॅटर आलाय, थोडासा निश्चितच प्रेशर मध्ये आहे, थोडस सेट व्हायला टाइम जरूर लागतं आणि अशा बॅटरच्या विरुद्ध पहिलाच बॉल स्लोवर टाकणं कुठेतरी एक भाग्याची गोष्ट आहे. मिस टाइम स्ट्रोक. अजून एक महत्वाची विकेट. 2 जाबर बंधू आता मात्र डगआउटच्या असण्याला पाहायला मिळतील. इथून मात्र मग महेंद्र पवार येतील की मग साईनाथ जाबर. महेंद्र पवार आमचे प्रियजन, आमचे मित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. निश्चितच एक डीजे मॅन आहेत. आम्ही ज्या वेळेस वसई तालुका आदिवासी असोसिएशनच्या स्पर्धा मध्ये जातो त्यावेळेस निश्चितच डीजेच्या माध्यमातून चांगलं गीत वाजवण्याचे काम तो सातत्याने करत असतो, परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक वरती महेंद्र पवार. हीच आहे महेंद्र पवारची ताकद, परंतु ताकद कमी पडली आहे. झेलच्या स्वरूपामध्ये महेंद्र पवार याला परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. DJ जागृत मुंडवणे. तिन्ही षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 27. तिन्ही षटकांचा खेळ संपन्न. 9च्या सरासरीने 27 धावा. बिना मेहनत से कुछ भी नहीं मिलता मेरे दोस्त. कुदरत कबूतर को भी खाना पानी देती है मगर घोसला नहीं. घोसला मात्र स्वतःला बनवावा लागतो. इथे अजून चांगले संघर्ष करावा लागतील.
शेवटचं स्लॉगर ओव्हर मात्र या ठिकाणी बाकी आहे. न्यू बॅटर सायनाथ जाबर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. अतिश मडवीचं चालणं मात्र अजून बाकी आहे. सुरुवातीला आलाय ओपनिंग प्लेयर. फुलटॉस बॉल ऑन साइडला हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु कनेक्शन प्रॉपर झालं नाहीये. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 28 या कड्यावरती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लेजंड प्लेयर मिस्टर सायनाथ जाबर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावर तर चांगला खेळ केलाय. फुलटॉस बॉल, तलवार जुनी आहे परंतु वार धार वही आहे. षटकार ठोकलाय. फेअर डिलिव्हरी आहे परंतु काय आल्या आल्या ठोकलाय. हीच आहे खासियत सायनाथ जाबर या खेळाडूची. मेंटेनेंस अगर सही होना जयेश तो पुरानी गाड़ी भी माइलेज रफ्तार से चलती है और माइलेज अच्छा देती है असंच म्हणावं लागेल या ठिकाणी. षटकार आलाय. षटकारांना धावसंख्या पोहोचली गेली आहे 34 34 आकड्यावरती. ओहो यावेळेस ऑफ्टमच्या थोडासा बाहेरील बॉल होता पण अतुल राव सरांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. उफांताच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 35 रन ऑन द स्कोर बोर्ड. षटकातील पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार 6. धावफलक पोहोचले गेले 41 आकड्यावरती. चेंडू फेकून झाले शेवटच्या षटकातील 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. सुरुवातीला 2 मुळे आपण पाहिली सायनाथ जाबर यांची. सतीश अँड प्रदीप मात्र बाद झाले परंतु त्याच्यानंतर बापाने खेळ सावरलाय. यावेळेस अजून एक ठोकलाय षटकार. ही ताकद आहे, नजाकत आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा या ठिकाणी उचलला गेलाय. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आकाशात फिरतो पक्ष्यांचा थवा परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये सायनाथ जाबरची हवा. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. एखाद्या नवतरुण खेळाडूला लाजवेल असा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आता मात्र षटकार यांच्या ऑन हॅट्रिक वरती. यस हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण झाली आहे कारण यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 48. षटकातील पुढील बॉल कमबॅक केला जाईल का. डाव्या एसटी वरती वारंवार गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. लेंथ लाईन थोडीशी बिघडवली गेली आहे कारण थोडासा प्रेशर मध्ये देखील गोलंदाज झालाय कारण षटकार देखील बॅक टू बॅक 3 या ठिकाणी येताना पाहिलेत त्याच्या ओव्हर मध्ये. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 49 आकड्यावरती.
इथून संघाचं धाव अर्धशतक हे पूर्ण केलं जाईल का? चेंडू शिल्लक आहेत 2. षटकातील पुढील बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहतोय याचा फलंदाज बाद आहे. काय जबरदस्त खेळलेत. अगदी संघ अडचणीमध्ये होता आणि आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम मात्र यावेळेस साईनाथ जाबरने केले. 4 मध्ये 18 बनवल्या. काय जबरदस्त खेळले आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 3 उत्कृष्ट षटकार त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. अनिकेत म्हस्कर शेवटचा बॉल शिल्लक आहे. 49 धावा धाव फलकावरती. यावेळेस सवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे. जज करतो पकडला जाईल झेल आणि 49च्या धावसंख्येवरती मात्र गाडी स्टॉप झाली आहे. यंग मराठा चिंचोटी लोहारपाडा टीमची चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालाय. सध्या कट्टा ग्रुप आमचा मैदानाच्या चारच बाजूने थोडस निरीक्षण करतायत, पाहणी करतायत. अजून काही कमी आहे का या स्पर्धेमध्ये त्याचं मात्र दार सोडली गावात इज्जत आली. मी दार सोडली गावात इज्जत आली. मानाया लागली सासुरवाडी माझी, मानाया लागली सासुरवाडी. मी दार सोडली गावात इज्जत आली. मी दार सोडली गावात इज्जत आली. पहिले घाबरत याला सासरा साली, न घाबरत याला सासू साली. मानाया लागली सासुरवाडी, याची मानाया लागली सासुरवाडी. पहिले घाबरत याला सासरा साली, न घाबरत याला सासू साली. थँक्यू डीजे अमर कोहली. बघा काय सुंदर गीत ऐकायला मिळालं.
अगदी आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोय यांचं आवडतं हे गीत होतं, त्यांना खूप आवडतंय आणि म्हणून त्यांची फरमाईश होती ते पूर्ण केली डीजे अमरजी कोहली यांच्या माध्यमातून. अगदी चर्चा करायची झाली आहे तर मग भिवंडी विभागामध्ये आपण आहोत आणि भिवंडी विभागामध्ये आपण बघितलं क्रिकेटला भरपूर प्राधान्य दिलं जात आहे आणि अगदी आपण बघितलं तर असे आणखीन काही गोष्टी असतील त्यांना देखील प्राधान्य केलं जात आहे. तर नक्कीच या भिवंडी विभागामध्ये आपण आल्यानंतर जीवलग हेलपाटा हा ग्रुप आपण जर बघितला तर या ग्रुपच्या माध्यमातून आपण भरपूर असं गरजांची गरज असते आणि अशा भरपूर अशा सुविधा मात्र पुरवल्या जात नाही, परंतु त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं जेव्हा मदतीचा हात जेव्हा गरज असते ना तर जीवलग हेलपाटा ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून मात्र संपूर्ण आपण बघितलं जिथे जिथे आपण पाहिले ना गरज असेल तेव्हा मात्र ही गरज पुरवण्याचं कार्य आणि भरपूर चांगलं कार्य हे जीवलग हेलपाटा या ग्रुपच्या माध्यमातून हे जरूर केलं जात आहे. नक्कीच भरपूर चांगले कार्यक्रम या भिवंडीमध्येच आपण पाहिले तर राबवले जात आहेत आणि क्रिकेटच्याच प्रति प्रेम नाही आहे तर नक्कीच सगळ्या विभागामध्ये प्रेम आहे. तर जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिला तर व्हाईट बॉलने मात्र इथे सुरुवात झाली, परंतु या क्रिकेट नगरीच्या दिशेने आपण पाहिलं तर शुभागमन झाले. आपण पाहिलं तर सरपंच पाहायला मिळतात मालोडी गावचे आदरणीय सन्माननीय कल्पेशजी मडवी साहेब आणि त्याचनंतर त्यांच्या समवेत अमोलजी मडवी साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे आणि या पाहुण्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आणि या पाहुण्यांना विनंती करतो की प्लीज सर आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. जहनमान चषक पायगाव 2025 मध्ये अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये वळतोय. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे दोन प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान आणि दरम्यान घडलंय काय तर विकेट डाऊन झालं इथे. केशव हेले बॅक टू द पॅव्हिलियन. साडूचे गेलू तर सोय त्यांनी केली ना, साडूचे गेलू तर सोय त्यांनी केली. धन्यवाद धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहतोय की 50 धावांचं लक्ष 49 धावा पूर्ण केल्या होत्या यंग मराठा चिंचोटी या टीमने अगदी आणि त्या लक्ष्याला मात्र पूर्ण करायचं आहे. त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले. सध्या तरी आपण नजर टाकली आहे एक पहिला गडी बाद झाला ज्याच्यामध्ये आपण केशवला बाद होताना पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये आता आलेले नवीन खेळाडू आपण पाहिले ना नागेश पवार आलाय. भुऱ्या हा देखील चांगला खेळाडू आहे. या सीझनची पहिली स्पर्धा जिंकण्याचा मान कडाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी टीमने ए टीमने केला. अगदी आपण पाहिलं म्हणजे 2 टीम्स आहेत बघा, नाईकपाडा विभागातील 2 टीम्स आहेत आणि त्यापैकी आपण बघितलं तर ही टॉप टीम म्हणजे चांगली टीम आहे म्हणजेच ए आणि ती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. त्याच टीमचा कारनामा पाहायला मिळाला. पुढचा चेंडू डॉटच्या स्वरूपात येताना पाहायला मिळते. आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं नागेश पवार या खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल. लेफ्ट आर्म गोलंदाज सतीश जाबरला पण पाहिलं तर लेफ्टी आणि एक नॅचरल गेम वापर योग्य रीतीने करतोय. लाईन मध्ये चेंडूला टर्न करतोय, वळण करतोय. आपण पाहिलं तर मग भरपूर चांगलं बेनिफिट मिळते आणि एक किफायती षटक आतापर्यंत जर पाहायला मिळालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर 4 आणि 4 मध्ये आपण बघितलं तर मग वाईट देखील 2 आपण पाहिले आणि 1 विकेट देखील त्यांच्या खात्यामध्ये गेली आहे बघा. ज्याप्रमाणे अगदी आपण पाहिलं तर 50 धावा पूर्ण करायच्या आहेत. तर फ्लॅशबॅक मध्ये आपण नजर टाकली आहे ना पुन्हा एकदा आपण पाहिला सुंदर देखणा चेंडू करामती गोलंदाजी होताना पाहायला मिळते. फिरकी जसं असतं आपण पाहिले तर मग फिरकीचं मायाजाल हे आखलं जाते आणि त्या मायाजालामध्ये फसवण्याचं कार्य
सध्या तरी आपल्याला जर पाहायला मिळत आहे. अगदी चर्चा केली आहे ना आपण तर मग शेवटचा असेल या ओव्हर मधला चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो कशा प्रकारे हाताळला जातोय. या वेळेला शफल झाले, फाईन लेगला मात्र निवडलंय, चेंडूला धाडलंय, गॅप मोठा आहे, चेंडू थांबेल का तर प्रश्न होता, उत्तर मिळतंय नाहीये. गॅप मोठा मात्र पूर्ण केला आणि चेंडूला धाडलं सीमा रेखा पार आणि दर्जेदार फटका. अखेरच्या बॉलवर नागेश पवारच्या बॅटची पॉवर मात्र दर्शवली गेली आणि एक चौकार मात्र प्राप्त केला आणि चौकाराने संघाची टोटल मात्र पोहोचली गेली. अगदी आपण पाहिली आहे तर 6 या आकड्यावर. थँक्यू डीजे. बघा वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचंय कारण की वेळ आम्ही जास्त कोणालाही खर्च करू देत नाहीये. का देत नाही तर तुम्हाला देखील जाणीव आहे कारण की या मैदानावर अंधार संध्याकाळच्या सत्रामध्ये जे शेवटचे मॅचेस असतात ते जास्त असतं. म्हणजे कमीत कमी आपण बघितलं 3 ओव्हरच्या मला खेळवायच्या, त्याच्यासाठी वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येक संघाचं कॉन्ट्रीब्युशन योगदान मिळणं अनिवार्य आहे. बघा इथे काय झालंय तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र पूर्ण झालाय. प्रतिस्पर्धी संघ पण पाहतोय. एका बाजूने प्रथम बॅटिंग करत असताना अगदी यंग मराठा चिंचोटी या संघाने फलकावर 49 धावा फलकावर लगावल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना अगदी आपण नजर टाकली आहे ना तर फलकावर मात्र जोडल्या गेल्या 6 धावा. म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये नजर टाकली आहे ना तर जेव्हा बॅटिंग करत होता यंग मराठा टीम तेव्हा त्यांच्या धावा आल्या होत्या फक्त 2, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा सतीशच्या बॅटिंगच्या जोरावर मात्र त्यांनी जोडल्या होत्या. तिथून आकार मिळाला होता, चालना मिळाली होती, परंतु 2 ताबडतोब खेळाडू आहेत भुऱ्या आणि नागेशने एक चौकार पेश केलाय, परंतु भुऱ्या याला देखील चांगलं योगदान द्यायचंय. बॉलिंग ट्रॅकवर आलेला गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत मस्कर पाहतोय आपण. विचार तर हा चांगला होता. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. ऑफस्टमच्या बाहेरची लाईन खेचून मात्र ऑन साइडला फेकण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाहीये. अगदी चिंचोटी टीम शोधतोय एक मुवमेंट आणि तो मुवमेंट मिळतोय का, कारण की डॉट चेंडू आपण अगदी पण बघितला ना तर मग थोडंसं प्रेशराईज करतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु या मैदानावर ना कोणत्याही धावा चेस सेफ नाही आहेत, कारण की 62 धावा पण चेस होताना बघितल्या आहेत आणि त्याच्यासाठी मात्र आपण बघितलं ना तर बॅटिंग चांगली करावी लागेल तर तुम्हाला या 50 धावा देखील पूर्ण करता येतील. पुढचा चेंडू फुलटॉस ऑन साइडला टर्न केलंय, अगदी अलॉंग द कार्पेट कॉर्नर क्षेत्रामध्ये मिसफील्ड झाली आहे. चांगल्या खेळाडूकडून झालेली मिसफील्ड. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे त्या खेळाडूचा, परंतु या वेळेला चुकी झाली आहे, मिळणार नाही माफी आणि मिळेल चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. अगदी मित्रमंडळी क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे, आउटफील्ड, कारण की क्षेत्ररक्षक गेला होता तिथे अगदी समोरच, परंतु चेंडूने थोडंसं आपण बघितलं हुलकावणी दिली, त्यामुळेच चेंडूला पकडण्यामध्ये असफल राहिले आणि चौकार मात्र मिळाला. अशाच फटक्यांची गरज आहे कडाई स्पोर्ट्स या टीमला. फटके पुरवेल का आणखीन असे पाहूया. सरळ बॅटच्या साईने मनकडे फटका, फिल्डर आहेत तिथे, त्यांच्या माध्यमातून झेल मात्र ड्रॉप झालाय. अनिकेत थोडेसे नाराज झालेत, साईनाथ देखील नाराज झालेत, कारण की प्रत्येक एक कॅच मात्र आपण पाहिलं तर सामन्याचं चित्र बदलण्याची धमक ठेवतोय आणि इथे आपण पाहिलं हा कॅच सुटला गेला. कदाचित या कॅचचं किती नुकसान होणार आहे ते देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. चांगले बॅटर्स आहेत दोन्ही आणि या दोन्ही बॅटरचा उल्लेख करायचा झाला तर नागेश आणि भुऱ्याला मिळालेलं जीवनदान संघाची टोटल 11. चांगला चेंडू पाहतोय आपण, थोडा पुढे हाताळला गेला होता, फुलर लेनचा चेंडू होता, परंतु फुटवर्क मात्र तिथे वापरलं नाहीये. जसं म्हणतात ना की शाळेमध्ये असताना होमवर्क ज्याप्रमाणे आपण बघितलं तर थिएटरमध्ये गेला तर मग पिक्चर आणि सध्या तरी आपण पाहू शकतो मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क. अपील मोठी केली आहे, पंच सांगतात नाही म्हणजेच नाही तर नाहीये. मग पंचांच्या पुढे कोण काय करेल का, नाहीये तर मग सांगितलंय
जो इशारा मिळाला तोच मान्य करावा लागेल आणि चांगला प्रकारे मग हे षटक राहिलंय बघा. ही पकड मात्र बनवली आहे ना दुसऱ्या षटकामध्ये देखील. याच वेळेला आपण पाहिला तर फटका हवेत होता परंतु काय घडलं थोडस जयेश पुढे आले होते अंदाजा चुकला गेला होता परंतु नशीब की प्रोटेक्शन होतं त्याचं मिळाला आणि अगदी धावा मिळाल्या. 2 टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे 13च्या घरामध्ये 12 चेंडूंनी 37 धावा. बघा मॅच जिंकण्यासाठी 37 धावा आता कोणत्याही परिस्थिती पूर्ण करायची असतील तर या तिसऱ्या षटकाला टार्गेट करावं लागेल आणि ते करण्यामध्ये सफल ठरतील का खेळाडू मात्र आपण पाहतोय कशा प्रकारचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल किंवा आम्हा सर्वांना पाहायला मिळेल. चला तर जाऊया आपण आमचे डीजे ऑपरेटर अमर कोळी यांच्याकडे आणि त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करूया. आज काय स्पेशल? पापल्या टोलीचं गाणं लाव मस्तपैकी पापल्याचे उकार बनवून देत आहे. आईला मजा आहे मग आज. तुझीच मजा. थँक्यू डीजे. 12 चेंडू 37 धावा. जनमान चषक पायगाव रंगला गेला तिसऱ्या दिवसामध्ये बॉलिंग ट्रॅकवर. रितेश नावाचा गोलंदाज त्याचं स्वागत भव्य करायचं होतं परंतु अगदी आपण पाहिलं मनगटी फटका ताकद नव्हती एलिव्हेशन कमी पडलं होतं या भुऱ्याच्या फटक्यामध्ये आणि त्यामुळेच फटका फसला कॅच पकडला गेलाय आणि फलंदाज बाद होईल. दुसरा मोठा धक्का ऐकाणा स्पोर्ट्स नाईकपाडा या टीमला. विकेटचा पतन. थँक्यू डीजे. दुपारचं वेळ झाले सध्या तरी मटण शिजतच असेल परंतु या मॅच मध्ये आपण पाहू शकतो कोणाचं काय शिजतंय ते देखील पाहूया. अगदी आपण पाहिलं तर मग मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार एक गेम चेंजर खेळाडू भरपूर मात्र आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून यंगस्टर प्रभावी खेळाडू आहेत रायझिंग प्लेयर या टीमचे आपण पाहतोय परंतु त्यांना एक चांगली इनिंग बिल्डअप करावी लागेल. जसं म्हटलं जातं ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं. परंतु फटका त्यांचा हवेत आहे. डिस्टन्स नाही मिळाले लॉंग ऑलला खेळाडू होते त्यांच्या हातामध्ये झेल मात्र कलेक्ट झालाय आणि ओमकारच्या खेळी देखील मात्र इथे समाप्त केलाय. अडचणीचा काळ सध्या तरी कान्हाई स्पोर्ट्स टीमचा मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. थँक्यू डीजे. न्यू बॅटर इन झालेत शंकर पवार. 10 चेंडू आणि 37 धावा. हे समीकरण अगदी डोळ्याच्या समोर आता दिसत आहे. जसं म्हटलं जातं ना की शाम सूरज को ढलना सिखाती है शमा परवाने को बुझना सिखाती है गिरने वालों को ही होती है तकलीफ लेकिन ठोकर ही तो इंसान को चलना सिखाती है. आणि मात्र आपण बघितलं तर या परिस्थितीवर नियंत्रण मात्र मिळवलं जाईल का. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान येत असताना एक धाव मात्र मिळेल. 10 चेंडू आणि 36 धावा. बघा मॅच आहे 2 ते 3 चांगले फटके मॅच पूर्णपणे आपल्या दिशेने वळवू शकतात. शंकर त्यांना कारनामा करावा लागेल. अगदी आउटसाइड एज आहे बॅटची विकेट किपरच्या हातामध्ये प्रदीपच्या हातामध्ये फलंदाज होईल बाद. शंकरला देखील अगदी आपण पाहिलं हिट विकेट आपण पाहिला आवाज आला होता परंतु नक्कीच आपण सांगितलं की पंचांनी आमच्यापर्यंत की इथे फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद चाललाय आणि मग महत्वपूर्ण विकेट पाहिल्यानंतर बाद.
आता काय ते कसं पण का होईना विकेट मिळालेत ना, मग मॅच मध्ये आपल्याला पकड मिळवायची तर मग विकेटच मिळवावे लागतील आणि तर ते कार्य केलंय बघा. शंकर कडून अपेक्षा भरपूर होत्या, त्याने देखील भंग केल्या. बघा सुरुवातीला केशव ह्या खेळाडूचं चालणं गरजेचं होतं, ते देखील चालले नाही आहेत आज. आज थोडंसं आपण बघितलं तर मात्र बॉलिंग भरपूर चांगली केली होती, परंतु ओमकार यांचा दिवस नाही राहिला, कारण की त्यांच्या बॉलिंगमध्ये आपण बघितलं भरपूर धावा देखील खर्च केल्या आणि मग फलंदाजी देखील त्यांना जास्त काही करण्याची संधीच नाही मिळाली आहे. मग मॅच थोडी फसलेली आहे. 9 मध्ये 36, 3 चेंडू निर्णायक आहेत. आणखीन 3 चेंडू मध्ये चांगले स्ट्रोक येणं अनिवार्य झालंय. आपटून टाकण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉलचा मात्र इथे इशारा मिळेल डेफिनेटली, कारण की बाउन्सरचा वापर केला होता. तिकड बाउन्सर इथे आपल्याला पाहायला मिळालाय आणि अगदी जर जवळ नजर टाकली आपण ना, फलकावर आहेत 14, 35 आणखीन हव्या आहेत. नऊ चेंडू 35 धावा आपल्याला जरूर हव्या आहेत जिंकण्यासाठी. बघा थोडा अडथळा निर्माण होता, मिररचा तो दूर केला. 35 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका खेचलाय, गरज होती त्या फटक्याची. रुपेश पवारच्या पॅट मधून धमाका आणि त्यांना पाहायला मिळतोय लाजवाब क्रॅकिंग शॉट, सिक्सर. थँक्यू. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी समोर चेंडू ओव्हर पिच आणि त्याला मात्र आपण पाहिलं व्यवस्थित बॅट मध्ये घेतलं आणि एक लाजवाब फटका मात्र एक्झिक्यूट केला जातोय, सिक्सर. आणि मोमेंटमला आपल्या बाजूने पुन्हा एकदा ठेवण्याचं कार्य केलंय, कारण की येणारे चेंडू आता आहेत आपण पाहिले नंतर 8 आणि 8 चेंडू मध्ये 29. कमबॅक डिलिव्हरीज पाहायला मिळाली. बघा एक सिक्सर ठोकला, परंतु त्यानंतर गोलंदाजाने त्या सिक्सर मधून शिकलं आणि लाईन थोडी मागे, गती जास्त प्रधान. नितेश दांडेकर त्याला आपण पाहतोय. शेवटचा असेल 7-29. या चेंडूवर देखील एक चांगल्या फटक्याची गरज आहे. इथे आपण पाहू शकतोय बॉडीचा वेध घेऊन थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रदीप याने चेंडूला अडवलं, कदाचित हिट झाला असता परंतु नाहीये. पाहिलं आपण तर काय झालंय, 3 षटकाचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. 50 धावांचा वाटला करत असताना 22 धावा अगदी आपण पाहिला तर मग 3 षटकामध्ये आल्या आहेत. विकेट जास्त गेले त्यामुळे इथे भरपूर मागे पडला गेलाय, परंतु आता 6 चेंडू आणि 28 ह्या मॅचला जिंकण्यासाठी हव्या आहेत. 6 मध्ये 28 कशा प्रकारे मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न होत आहे मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. थैंक यू। जैसा म्हटला था ना कि ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो कभी विकल्प नहीं होता। हार को लक्ष्य से दूर ही रखना मेरे दोस्त, क्योंकि मंजिल आपको कब कैसे कहाँ मिल जाए इसका कोई संकल्प नहीं होता। डेफिनेटली आपण बघितलं की मोठं लक्ष्य आहे म्हणून असं नाहीये की आपण या लक्ष्याला पाठलाग करू शकत नाहीये। त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच त्या लक्ष्यावर फोकस करावा लागेल, त्या लक्ष्याच्या दिशेने मात्र वाटचाल करावी लागेल। बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय प्रदीप जावर, ज्यांना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर। हा चेंडू आपण पाहिला तर वाईड येत असताना पाहायला मिळतोय। बघा अशा प्रकारची गोलंदाजी जास्त झाली आहे ना तर मॅच मध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळू शकते, परंतु पहिला आलाय परंतु हे गोलंदाज ते नाही आहेत, कारण की रेग्युलर गोलंदाज सराव चांगला आहे त्यांचा। 23 फलकावर आहेत, 27 हव्यात, 6 मध्ये
क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आता नेम धरला होता, नेम चुकलाय परंतु अगदी आपण नजर टाकली आहे ना तर 1 रन्स मिळेल. 26 हव्या असतील. बघा आपला कट्टा ग्रुपचे मेंबर्स आहेत ना संपूर्ण मैदानाचा आढावा त्यांनी घेतलेला आहे आणि व्यवस्थितरित्या आपण बघितलं तर निरीक्षण कशाची कमी आहे ते कमी ते पूर्ण करतील. आपटून टाकण्याचा प्रयत्न यावेळेला चांगला फटका खेचलाय ज्याची नितांत गरज होती आणि हा आलाय धमाकेदार सिक्सर. पुण्यासाठी विनोद जादू टोना केला माझा जानू आज दुसरीचा झाला. थँक्यू डीजे. बघा या फटक्यांची नितांत गरज होती. ही मॅच अजून सुद्धा ऑन आहे कारण की येणारे चेंडू शिल्लक आपण पाहिले आहे ना तर आहेत 4 आणि धावा 20. हो यावेळेला मिस टायमिंग शॉट पाहायला मिळाला. खेळाडू मात्र आपण पाहतो पाठलाग करतायत परंतु धाव इथे कदाचित घ्यायला हवी होती आणखीन. अगदी आपण पाहू शकतोय धावांची गरज आहे. 19 यस डेफिनेटली 3. चांगला फटका इथे सिक्सर आलाय. बघा कट्टा ग्रुप्सने सगळा काही आढावा घेतलाय या मैदानाचा. सिक्सर आलाय परंतु आपण पाहू शकताय 2-13 2 चेंडू आणि 13 धावा. अगदी मॅच आहे ना एक बाजूने मात्र आपण बघितले ना तर मजबूत स्थितीमध्ये फिल्डिंग करणारी टीम आहे परंतु एक सिली मिस्टेक कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमला मॅच मध्ये आणू शकतोय. लगेच शिवाजी शेळकर साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना देखील विनंती करतो की प्लीज आपण देखील या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. जयहनुमान चषक पायगाव. हो या दरम्यान पाहिलं आपण क्लीन बोल्ट. अगदी आता 13 धाव्यांची गरज आहे. थँक्यू. आई भवानी टीम देखील आज आकर्षक जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इम्प्रेसिव्ह जर्सी पाहायला मिळते त्यांची. शेवटचा चेंडू बघा इथे सिक्सर आलाय परंतु हा सामना आहे ना किती मार्जिनने तर बघा एका फटक्याने मी तर म्हणेन थोडासा बदल पडला गेलाय कारण की 6 धावा आल्या होत्या. 7 धाव्याने कमी पडला संघ आणि हा सामना जिंकला गेलाय यंग मराठा टीम चिंचोटीनं. कॉंग्रॅच्युलेशन्स यंग मराठा चिंचोटी टीम. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग आणि 50 धावा मात्र तुम्ही डिफेंड केल्या तिथे कारण की सुरुवातीला आपण पाहू शकतोय ना की ज्या प्रकारे थोडस आपण म्हणलं की धीमा स्टार्ट झाला त्यामुळे याचा मॅच तुमच्यापासून लांब गेला आणि तेच कारण आपण पाहू शकतोय. मॅन ऑफ द मॅच जाऊया आपण